नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आपण मागच्या सेशनमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि यातील प्रश्न फ्रॅक्शनचा उपयोग करून कसे आपण 10 ते 15 सेकंदात सोडवू शकतो हे बघितलेलं आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण पास्कल ट्रायंगलचा उपयोग करून यातील प्रश्न कसे आपण सोप्या पद्धतीने सोडवू शकतो हे पाहणार आहोत. आणि पास्कल ट्रायंगल आणि कंपाऊंड इंटरेस्टचा संबंध कसा असतो हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर आता याआधी थोडक्यात आपण पास्कल ट्रायंगल समजून घेऊया. तर बघा, असा हा पास्कल ट्रायंगल आहे. तर आता यात तुम्हाला काही अंक पण लिहिलेले दिसतील. तर आता याची रचना समजून घेऊया आपण. बघा, आता हे दोन लिहिलेले दिसायले तुम्हाला. हे दोन कसं तयार होते, तर याच्या इकडच्या साईडला जे डोक्यावर अंक आहे आणि इकडच्या साईडला जे डोक्यावर अंक आहे त्या दोन्हीचं मिळून हे दोन तयार होते आणि या दोन अंकाच्या बरोबर मधोमध त्याला लिहिलं जातं. तर हे तुम्हाला दिसतही असेल, बरोबर मधोमध लिहिलेलं आहे. इथे एक आहे आणि इथे एक, एक प्लस एक, हे दोन तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे जर खाली आला तुम्ही तर हे तुम्हाला तीन दिसत असेल. तर हे कसं झालेलं आहे, एक प्लस दोन तीन आणि बरोबर आपण मधोमध त्याला लिहिलेलं आहे. आता दोन प्लस एक हे पण तीन असं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे एक एक कसं तयार झालेलं आहे. तर बघा, आता या ट्रायंगलच्या सर्वात वर एक लिहिलेलं आहे आणि या ट्रायंगलच्या बाजूला काहीच नाही, म्हणजे काय असणार आहे, शून्य असणार आहे. म्हणजे जर मी इथं शून्य मानला, याच्या डोक्यावर जर इथं या साईडला शून्य प्लस एक म्हणजे एक, आता इथे एक प्लस शून्य म्हणजे एक, त्याचप्रमाणे हे खाली पण तयार झालेलं आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल. आणि मी हे तुम्हाला कशासाठी सांगत आहे, तर बघा, जर आपल्याला ट्रायंगल वाढवायचा असेल तर आपण कसा वाढवू शकतो बघा. तर आता इथे शून्य प्लस एक म्हणजे इथे एक येईल. आता इथे एक प्लस तीन म्हणजे याच्या बरोबर मधोमध असं चार लिहायचं. तीन प्लस तीन म्हणजे इथं सहा आणि तीन प्लस एक म्हणजे चार आणि एक प्लस शून्य म्हणजे एक. असा तुम्हाला ट्रायंगल पण पुढे अजून काढता आला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. तर आता याचा आणि पास्कल ट्रायंगलचा कसा संबंध असतो हे आपण थोडक्यात एक उदाहरण देऊन समजून घेऊया. आणि मग नंतर जे आपल्याला जे भेटणार आहे त्याचा उपयोग करून आपण एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न कसे सोडू शकतो हे पण आपण पाहणार आहोत. तर याआधी आपण पास्कल ट्रायंगल म्हणजे काय आता बघितलेलं आहे. तर याचा आणि कंपाऊंड इंटरेस्टचा संबंध नेमका कसा असतो हे बघूया. तर आता आपण एक उदाहरण घेऊया. बघा, मी काय असं 10,000 रुपये घेतले. 10,000चं 10% दरानं आपण 4 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट बघूया. तर आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, तर बघा, आता पहिल्या वर्षी काय होईल. आता तुम्हाला माहिती आहे की आपण मुद्दलावर व्याज काढत असतो. आता इथं आपल्याकडे 10,000 इतकी मुद्दल आहे. 10,000चं पहिल्या वर्षी आपल्याला 10% व्याज भेटेल. म्हणजे काय, किती रुपये भेटतील, तर 1,000 रुपये. आणि मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे, जे पहिल्या वर्षी असते ते सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान असते. म्हणजे इथे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज एकच असणार आहे, 1,000 रुपये. आता पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी काय होईल बघा. दुसऱ्या वर्षी आपल्याला मुद्दलावर अजून 10% व्याज भेटणार आहे. तर मुद्दलावर 10% व्याज म्हणजे 1,000 तर भेटायले. पण आता हे चक्रवाढ व्याज आपण बघत आहोत. तर त्यामध्ये काय होतं, तर आपल्याला व्याजावर पण व्याज भेटत असते. म्हणजे जे पहिल्या वर्षी 1,000 रुपये व्याज भेटलेलं आहे त्यावर पण आपल्याला 10% व्याज भेटणार आहे. म्हणजे 1,000चं 10% किती, आपल्याला 100 रुपये इथे व्याज भेटणार आहे. तर आता तिसऱ्या वर्षी अजून काय होईल, तर बघा, तिसऱ्या वर्षी मुद्दलावर तर आपल्याला 1,000 रुपये व्याज भेटणारच आहे. आणि अजून काय, व्याजावर पण व्याज भेटत असते. म्हणजे या 1,000 रुपयावरही आपल्याला 10% व्याज म्हणजे 100 रुपये भेटेल. आणि दुसऱ्या वर्षी जे 1,000 रुपये भेटलेलं आहे त्यावरही आपल्याला व्याज भेटेल आणि ते किती असेल, 100 रुपये. आता जे दुसऱ्या वर्षी आपल्याला 100 रुपये भेटलेले आहे त्यावरही आपल्याला व्याज भेटेल. म्हणजे या 100 रुपयावर 10% म्हणजे मला इथे किती, 10 रुपये व्याज भेटेल. आता चौथ्या वर्षाकडे या. चौथ्या वर्षी काय होईल बघा, आपल्याला मुद्दलावर तर ठरलेलंच आहे, 1,000 रुपये व्याज भेटलेलं आहे. तर आता जे पहिल्या वर्षी 1,000 रुपये व्याज भेटलेलं आहे त्यावरही आपल्याला 10% व्याज भेटेल. म्हणजे इथे किती, 100 रुपये हे व्याज भेटलं. दुसऱ्या वर्षीच्या 1,000 रुपयावर पण 100 रुपये आणि तिसऱ्या वर्षीच्या 1,000 रुपयावर पण आपल्याला 100 रुपये भेटलेले आहे. तर आता दुसऱ्या वर्षी जे 100 रुपये व्याजावर भेटलेले आहेत त्यावर पण आपल्याला चौथ्या वर्षी व्याज भेटेल. म्हणजे या 100 रुपयावर आपल्याला 10% व्याज म्हणजे किती, 10 रुपये भेटलेले आहेत. या 100 वर 10% म्हणजे 10 रुपये भेटलेले आहेत आणि या 100 वर 10% म्हणजे 10 रुपये भेटलेले आहेत. अजून जे पुढे तिसऱ्या वर्षी आपल्याला 10 रुपये व्याज भेटलं होतं त्यावर पण आपल्याला चौथ्या वर्षी व्याज भेटणार आहे. म्हणजे या 10 रुपयाचं 10% व्याज म्हणजे आपल्याला इथे 1 रुपया भेटणार आहे. व्यवस्थितशीरपणे समजून घ्या, आपण कन्सेप्ट समजून घेतोय. तर आपल्याला म्हणजे या चक्रवाढ व्याज आणि पास्कल ट्रायंगलचा कसा संबंध आहे हे आपण आधी समजून घेत आहोत. बघा,
कन्सेप्ट नवीन असला, समजायला थोडा अवघड वाटला, हे काय कन्सेप्ट खूप अवघड नाही, एकदा समजला तर तुम्हाला सूत्राचा सुद्धा वापर करायची गरज नाही. याचे प्रश्न तुम्ही फक्त मी जे पुढे सांगणार आहे त्याचा उपयोग करून एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकता. तर आता बघा, आता इथं तुम्हाला काय काय दिसते तर बघा, ही जी पहिली पट्टी दिसते की नाही, 1,000 1,000 1,000. आता आपण या आधीच बघितलेलं आहे, आपल्याला मुद्दलावर जे व्याज भेटते त्याला आपण काय म्हणत असतो तर सरळ व्याज भेटत असते, आणि व्याजावर व्याज भेटते त्याला आपण चक्रवाढ व्याज भेटत म्हणत असतो. तर आता ही जी पहिली पट्टी आहे ती आपल्याला काय दाखवते, ही पहिली पट्टी आहे ती काय दाखवते आपल्याला सिंपल इंटरेस्ट दाखवते, कारण इथं मुद्दलावर व्याज भेटलेलं आहे 1000 1000 1000. आणि हे पूर्ण एवढा जे चौकोन आहे, हे पूर्ण एवढा बॉक्स आहे, जे तक्ता आहे ते आपल्याला काय दाखवतो तर कंपाऊंड इंटरेस्ट दाखवतो. आणि जे पुढचं जितकं या सिंपल इंटरेस्टला जे सोडून इतकं आहे ते आपल्याला काय दाखवतो तर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यातील फरक दाखवतो. तर आता याचा आणि पास्कल ट्रायंगलचा कसा संबंध असतो हे आपण समजून घ्या. आता पहिल्या वर्षाकडे या, पहिल्या वर्षी आपल्याला 1000 रुपये भेटलेले आहेत. तर आता या ट्रायंगलकडे या, आता या ट्रायंगलचा इतकाच वरचा भाग लक्षात घ्या. आता हे आपण काय म्हणूया फर्स्ट इयर मानूया. तर या पहिल्या वर्षी काय व्हायले तर आपल्याला 1000 रुपये व्याज भेटायले. तर पहिल्या वर्षी आपल्याला 1000 रुपयाची एक नोट व्याजावर भेटेल. पहिल्या वर्षी आपल्याला 1000 रुपयाची एक नोट भेटली, इथं ट्रायंगल मध्ये पण आपल्याला एक दिसायला आहे. तर आता पुढच्या वर्षी या दुसऱ्या वर्षामध्ये काय व्हायले बघा, दुसऱ्या वर्षी आपल्याला काय तर या या तक्त्याकडे बघा, आपल्याला 1000 रुपये एक नोट भेटायली आणि 100 रुपयाची एक नोट भेटायली. या ट्रायंगल कडे बघितलं तर बघा 1000 रुपयाची एक नोट, 100 रुपयाची एक नोट. आणि आता तिसऱ्या वर्षी बघा, तिसऱ्या वर्षी आपल्याला 1000 रुपयाची एक नोट भेटायली, 1000 रुपयाची एक नोट भेटायली, 100च्या इथं दोन नोटा भेटायल्या आणि 10 रुपयाची एक नोट भेटायली. तर आता चौथ्या वर्षी काय 1000 रुपयाची एक नोट भेटायली, 100 रुपयाच्या तीन नोटा भेटायल्या आणि 10 रुपयाच्या तीन नोटा भेटायला. बघा इथं पण 3 दिलेलं आहे आणि 1 रुपयाची एक नोट. आता तुम्हाला हे संबंध लक्षात यायला का बघा, जर आपल्याला चौथ्या वर्षाच्या एकूण 1000 रुपयाच्या किती नोटा भेटायला ते काढायचं असेल तर बघा, इथे एक इथे एक इथे एक इथे एक, म्हणजे जे एवढा ट्रायंगल आहे ही या ट्रायंगलचा एवढा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला काय दाखवतो सिंपल इंटरेस्ट दाखवतो. इथं बघितलेलंच आहे बघा, 1000 1000 1000 हे सिंपल इंटरेस्ट आहे. त्याचप्रमाणे एक एक हजारची एक एक नोट हे सिंपल इंटरेस्ट आहे. म्हणजे आपल्याला 4 वर्षामध्ये किती हजारच्या नोटा भेटायला तर 4 भेटायला. मी इथे 4 असे लिहून घेतो. तर आता पुढे बघा, आता पुढे काय तर आपल्याला 100 रुपयाच्या किती नोटा भेटायला बघा, दुसऱ्या वर्षी एक नोट भेटायली, तिसऱ्या वर्षी 2 आणि चौथ्या वर्षी 3 नोटा भेटायल्यात. म्हणजे आपल्याला 100 रुपयाच्या किती नोटा भेटायला तर 6 नोटा भेटायला. अजून पुढे या, आता इथं अजून पुढे या, तर आपल्याला इथं 10 रुपयाच्या किती नोटा भेटायल्यात तर 10 रुपयाची तिसऱ्या वर्षी एक नोट भेटायली आणि चौथ्या वर्षी 3 नोटा भेटायल्यात. बघा इथं 3 लिहिलं, म्हणजे एकूण किती 4 वर्षानंतर आपल्याला 4 नोटा भेटणार आहेत 10 रुपयाच्या आणि 1 रुपयाची एक नोट भेटायली. तर आता हे 4 6 4 1 आलेलं आहे. हे किती वर्षासाठी आलेलं आहे, 4 वर्षासाठी काय आलेलं आहे 4 6 4 1. आता हे जे इतकंच आहे हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता हे ट्रायंगल मधून आपण कसं काढतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्याला उपयोगात पूर्ण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये हेच उपयोगी पडणार आहे आणि ते कसं आपण पाहणारच आहोत. तर आता तुम्हाला मी आधी सांगितलंच होतं की इतका ट्रायंगल आता आपल्याला काय दाखवायला सिंपल इंटरेस्ट, आणि हे पूर्ण जेवढा एवढा ट्रायंगल आहे की नाही तर आपल्याला काय दाखवतो कंपाऊंड इंटरेस्ट. आणि जो इतकाच ट्रायंगल आहे, इतकाच ट्रायंगल काय दाखवतो तर आपल्याला इतकाच ट्रायंगल दाखवतो कंपाऊंड इंटरेस्ट मायनस SI, म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यातील फरक दाखवतो. हे तुम्हाला लक्षातच यायले. आणि आपण हे 4 6 4 1 काढलेलं आहे ते पण काय दाखवतो, जे पहिलं 4 आहे ते आपल्याला सिंपल सरळ व्याज दाखवतो आणि जे इतका आहे 6 4 1 हे आपल्याला काय दाखवतो तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक दाखवतो. आणि हे जे पूर्ण इतका आहे 4 6 4 1 हे आपल्याला काय दाखवतो तर कंपाऊंड इंटरेस्ट. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर याचा उपयोग कसा प्रश्नात कसा करायचा हे पण पाहणार आहोत. तर याचे परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात तर आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ एकदाच काय परीक्षेत आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढा. तर त्यावेळेस आपल्याला या फक्त इतक्याच
4 6 4 1 चा उपयोग करूनच आपण 4 वर्षासाठीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढू शकतो. त्याचप्रमाणे यातील फरक काढायचा असेल, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरकही विचारला जातो, त्यावेळेस आपण फक्त याचा उपयोग करून तो काढू शकतो. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक देऊन आपल्याला मुद्दल विचारली असेल तरी आपण फक्त या ट्रायंगलचा उपयोग करून ते काढू शकतो. तर आता आपल्याला इथं 4 वर्षासाठी 4 6 4 1 भेटलेला आहे. तर 3 वर्षासाठी काय भेटते, 2 वर्षासाठी काय भेटते हे पण बघूया आपण. तर बघा आता जर 1 वर्षासाठी आपल्याला विचारला असेल तर 1 वर्षासाठी इतकाच ट्रायंगल लक्षात घ्यायचा. म्हणजे इतकाच ट्रायंगल लक्षात घ्यायचा. याच्यात काय लिहिलेलं आहे, 1 लिहिलेलं आहे. म्हणजे 1 वर्षासाठी 1 लक्षात घ्यायचं. 2 वर्षासाठी काय लक्षात घ्यायचं, 2 वर्षासाठी इतका ट्रायंगल लक्षात घ्यायचा. हे 1 आणि 2 म्हणजे बघा 2 वर्षासाठी इतका ट्रायंगल लक्षात घ्यायचा, 1 1 1. आणि 2 वर्षासाठी काय लक्षात ठेवायचं तर 2 1. आता 2 1 काय तर हे बघा, हे जे इतका आहे याची बेरीज करायची. हे काय आहे, सिंपल इंटरेस्ट. 1 + 1 म्हणजे हे 2 झालेलं आहे आणि हे 1. म्हणून 2 वर्षासाठी 2 1 लक्षात ठेवायचं. 3 वर्षासाठी काय लक्षात ठेवायचं बघा, 3 वर्षासाठी इतका ट्रायंगल लक्षात घ्यायचा. तर 3 वर्षासाठी बघा यांची बेरीज करायची किती, 3. यांची बेरीज करायची 3 आणि हे 1. 3 वर्षासाठी 3 3 1 लक्षात ठेवायचं. 4 वर्षासाठी काय लक्षात ठेवायचं तर आताच आपण बघितलं होतं 4 वर्षासाठी काय इतका ट्रायंगल आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आणि त्यासाठी काय लक्षात ठेवावं लागेल, 4 6 4 1. आता परीक्षेमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट 4 वर्षाचंच विचारलं जातं, चक्रवाढ व्याज जास्तीत जास्त 4 वर्षाचंच विचारलं जातं. तरी जर आपल्याला 5 वर्षाचं विचारलंच तर 5 वर्षासाठी पण आपण बघूया. आता मी तुम्हाला एक ट्रायंगल कसा वाढवतात हे तर सांगितलेलं आहे. तर बघा आता आपण बघितलंच होतं, इथं काय येईल 1. आता हे 4 वर्षासाठी झालं. आपल्याला 5व्या वर्षाचं काढायचं असेल तर बघा हे 1 लिहिलेलं आहे. 1 + 3 म्हणजे 4, 3 + 3 6, 3 + 1 4 आणि 1 + 0 म्हणजे इथे 1. तर आता 5व्या वर्षासाठी आपल्याला याची बेरीज करावं लागेल. किती, 1 2 3 4 5. ठीक आहे, 5. आता यांची बेरीज केली तर काय येईल आपल्यासाठी, हे 1 + 2 3 आणि हे 3 6 आणि हे 4 10. यांची पण बेरीज काय होईल 10 आणि यांची बेरीज काय होईल 5 आणि याची 1. म्हणजे आपल्याला 5 वर्षासाठी जर कंपाऊंड इंटरेस्ट विचारला असेल तर काय लक्षात घ्यायचं आपण, 5 10 10 5 1. फक्त तुम्ही आता इतकंच लक्षात ठेवा, ते सूत्र विसरून जा. सूत्राचा काही उपयोग नाही आपल्याला. फक्त इतका उपयोग करून आपण कंपाऊंड इंटरेस्टचे प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकतो. आणि याचा उपयोगही कसा करायचा हे आपण पाहूया. एक उदाहरण, आताच आपण जे आधीचं उदाहरण घेतलेलं आहे तेच याचा उपयोग करून कशा पद्धतीने सोडवायचं हे बघूया. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त हे लक्षात येईल. तर आता बघा, तर आधी आपण उदाहरण काय बघितलं होतं, 10,000चं 10% 4 वर्षाचं. आता प्रश्न बघा, मी प्रश्न कसा विचारतोय. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज काय असेल, चक्रवाढ व्याज काय असेल आणि सरळ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यातील फरक काय असेल. आता हे 3 प्रश्न फक्त आपण या आपण जे आता पास्कल ट्रायंगल बघितलेला आहे त्याचा उपयोग करून सोडू शकतो. तर आता आपण 4 वर्षासाठी, आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला, काय लक्षात ठेवायचं तर 4 6 4 1. 4 वर्ष विचारलं की 4 6 4 1 इतकं लक्षात घ्यायचं. आणि आता याचा उपयोग कसा करायचा हे पण पाहणार आहोत. तर आता बघा इथं 10,000चं 10% दरानं 4 वर्षाचा आपल्याला सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि यांच्यातील फरक काढायचा आहे. तर बघा आता काय करायचं, 10,000 अशी लिहून घ्यायची. 10,000चं 10% आधी काढायचं. 10,000चं 10% किती असते तर 1,000 रुपये. आता हे 1,000 रुपये काय करायचे, इथे लिहून घ्यायचे. या 1,000 रुपयाचं अजून 10% काढायचं तर किती येते 100 रुपये. आता ही प्रोसेस किती वेळा करायची तर आपल्याला जे जितके वर्षासाठी व्याज विचारलेलं आहे, आता इथं 4 वर्षासाठी विचारलेलं आहे तर ही पण प्रोसेस आपण 4 वर्षासाठी करणार. तर आता हे 100 रुपये इथे लिहून घ्यायचे आणि याचं 10% काढायचं. किती होईल 10 रुपये. आणि हे 10 रुपये इथे लिहून घ्यायचे आणि याचं 10% काढायचं म्हणजे किती होईल 1 रुपये. तर आपण किती वेळा प्रोसेस केलेली आहे, 1 2 3 4, कारण आपल्याला 4 वर्षाचं विचारलेलं आहे. तर आता आपण जे आधी 4 6 4 1 काढलेलं आहे की नाही ते याच्या इथं असं लिहून घ्यायचं. याच्या इथं काय लिहायचं, 4, इथं 6, इथं 4 आणि 1. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आणि यांचा गुणाकार करायचा. आता बघा 1000 गुणिले 4 म्हणजे किती 4000, 100 गुणिले 6 म्हणजे 600, 10 गुणिले 4 40 आणि 1 गुणिले 1 1. तर आता लक्ष देऊन बघा, आता मी काय सांगायलो. आता आपण आधी बघितलंच होतं की हे 4 काय दाखवते तर सिंपल इंटरेस्ट दाखवते. आपल्याला प्रश्नामध्ये सरळ व्याज विचारलेला आहे. तर बघा हे जे वरचा आहे
4,000, तर आपल्याला काय दाखवते, हे सिंपल इंटरेस्ट आहे. म्हणजे आपलं सिंपल इंटरेस्ट किती, सरळ व्याज किती आलेला आहे, 4,000 रुपये. आणि आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं, तर या सिंपल इंटरेस्ट पासून हे पूर्ण इतका याची बेरीज करून घ्यायची. म्हणजे 4,000 प्लस 600 प्लस 40 प्लस 1 म्हणजे किती होईल, 4,641. आता हे 4,641 जे आहे ते काय झालं, आपलं कंपाऊंड इंटरेस्ट. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यातील फरक काढायचा आहे. तर आपण काय करायचं, हे जे सिंपल इंटरेस्ट आहे हे सोडून द्यायचं आणि जे बाकी जे त्याच्या खाली जे जे आहे यांची बेरीज करायची. म्हणजे इथं काय काय, 600 प्लस 40 प्लस 1 म्हणजे किती, 641 इतका आपलं काय असेल, त्यातील फरक असेल. कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यातील फरक किती आहे, 641. बघा, अशा इतक्या सोप्या पद्धतीने फॉर्म्युल्याचा उपयोग न करता आपण असे प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकतो. जर तुम्ही यात फॉर्म्युल्याचा उपयोग केला असता तर तुम्हाला यात वेळ लागला असता आणि जर तुमचं कॅल्क्युलेशन जर चांगलं नसेल तर ते प्रश्न पण सुटत नाही. पण या मेथडचा उपयोग करून असे प्रश्न तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकता. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, अजून एकदा मी सांगतो बघा. 1 वर्ष म्हणलं तर हे तर लक्षातच राहते, 1 लक्षात घ्यायचं. 2 वर्षासाठी 2 1, 3 वर्षासाठी 3 3 1, 4 वर्षासाठी 4 6 4 1 आणि 5 वर्षासाठी 5 10 10 5 1. फक्त तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचंय बघा. आणि याचा उपयोग करून तुम्ही मग प्रश्न कसा पण येऊ दे, याचा उपयोग करून तुम्ही तो प्रश्न सोडू शकता कंपाऊंड इंटरेस्टचा. आणि बघा, आणि हे जे पहिला असेल हे काय दाखवलं आपल्याला, सिंपल इंटरेस्ट. आणि जे इकडचे आहेत ते आपल्याला काय दाखवतात, तर सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फरक. आणि हे जे पूर्ण एवढं असते ते काय दाखवत असते आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट. इतकं लक्षात ठेवायच्या गोष्टी. आणि मी जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे प्रश्न कसा सोडवायचा हे पण लक्षात ठेवायचं. आणि आता आपण पुढच्या सेशनमध्ये यावरील प्रश्न पाहणार आहोत. तर आपण सगळे व्यवस्थितपणे प्रश्न पाहणार आहोत. आणि आता जर तुम्हाला हे कन्सेप्ट समजला असेल आणि अजून एकदा तुम्ही प्रश्न बघितले कशा पद्धतीने सोडवायचे, तर तुम्हाला सगळं एकदम कंपाऊंड इंटरेस्टची सगळी संकल्पना लक्षात येईल आणि पास्कल ट्रायंगलचा उपयोग कसा करायचा हे पण लक्षात येईल. तर आता पुढचं सेशन पाहण्यास विसरू नका. आणि आजचा कन्सेप्ट जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.